नमस्कार, मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचा रस्सा किंवा शेंगांचा मसाला आपण बघतोय। अगदी झटपट होणारी रेसिपी, पाहुणे आले गडबड झाली तरी तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये हार्डली 15 मिनिटं लागतात ह्याला या रेसिपीला। मी कधी केव्हाही बनवू शकता आणि अतिशय सुंदर लागते। मी या पद्धतीने नक्की करून बघा। तर ते आता हे कसं बनवायचं त्याची रेसिपी आता आपण पाहूया। शेवग्याच्या शेंगाचा मसाला आपण तयार करतोय किंवा शेवग्याच्या शेंगांची भाजी म्हणा, रस्सा भाजी म्हणा, काही म्हणू शकतो आपण। त्यासाठी लागणारं साहित्य तर आपण इथे बघूया। शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, एक 2 मोठ्या शेंगा आपण सोलून घेतल्यात बघा, याच्या साली वगैरे काढून घेतल्या, साफ करून व्यवस्थित घेतलेल्या आहेत। इथे मी पाव वाटी खोबरं घेतलंय, त्याला 10-12 लसूण पाकळ्या आहेत। पाववाटी ही शेव घेतली बघा, आपण भुजिया म्हणतो, काही जण भुजिया म्हणतात, शेव आहे ही टाकून एकदा वाटणामध्ये बघा, खूप छान लागते। मुद्दाम तुम्हाला मी अशा या पद्धतीची रेसिपी दाखवते। शेवग्याच्या शेंगाच्या करायच्या पद्धती भरपूर आहेत, पण आपण आज या पद्धतीने बघूया। इथे मी कांदा लसूण मसाला घेतलाय, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, आलं अर्धा इंच आहे, 2 चमचे शेंगदाणे घेतलेत। इथे धणे आणि जिरे असे अर्धा चमचा घेतलेला आहे। मिरची एक फोडणीला टाकण्यासाठी घेतलेला आहे आणि इथे कढीपत्ता आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद सुद्धा घेतली, इथे दिसत नाही तुम्हाला, त्याच्यामध्ये दाखवते। हळद सुद्धा एक अर्धा चमचा आहे। फोडणीला टाकण्यासाठी आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य आपण घेणारच आहोत। फक्त हे साहित्य महत्त्वाचं आहे, ते मी इथे दाखवते। आता सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला शेंगा थोड्या आपल्याला शिजवून घ्यायच्यात पाण्यामध्ये। पाणी बघा उकळायला ठेवलेलं होतं आपण, त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं एक पाव चमचा मी मीठ टाकले बघा, अगदी पाव चमचा मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्या शेंगा घेतल्यात त्या त्याच्यामध्ये टाकायच्या। त्यानं आपल्याला ह्या ह्या 5-10 मिनिट शिजवून घ्यायचे व्यवस्थित। तोपर्यंत आपण काय करूया, वाटण आपलं तयार करून घेऊया। आपण पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा धने आणि जिरे घेतले आपण, ते सगळ्यात आधी भाजून घेऊया आपण। हलकं भाजायचं आहे, जास्त लालसर होऊ द्यायचं नाही, 15-20 सेकंद फक्त। आता आपण हे काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं, शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे घेऊया आधी, जास्त काळे करायचे नाही, हलके भाजून घेऊया। शेंगदाणे बघा किती हलके भाजून घेतलेत बघा, हे पण आता आपण काढून घेऊया। खोबरं आणि लसूण एकत्र मी टाकते। आलं सुद्धा जरासं आपलं भाजून घेऊया। आपण सगळे भाजून घेतले, जास्त काळं पण केलेलं आहे, मध्यम ठेवलेलं आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊया। हे सगळं आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग वाटायचं आपल्याला। सगळा जिन्नस आपला थंड झाला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये वाटणामध्ये ही शेव टाकायची आहे। ह्याला आता व्यवस्थित बारीक वाटून घेऊया आपण। थोडंसं जास्त जाडसर करू नका, अगदी छान त्याला वाटून घ्यायचं आहे। अगदीच वाटलं जात नसेल तर 1 चमचाभर पाणी घातलं तरी चालेल। वाटण बघा आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे सगळं। आता काय करायचं आहे, आपल्याला हे जे शेंगा आहे ते आपण उकळून घेतलेत, याचं पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण, आणि नंतर आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया। इथे आपण कढई घेतली छोटी, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोठा तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये फोडणीला आपल्याला जिरं टाकायचं आहे, एक अर्धा चमचा जिरं, लसूण ठेचून घेतलाय 4 पाकळ्या, आणि मिरची आहे हिरवी ती टाकली आपण। कढीपत्त्याची पानं 7-8 हलवून घ्यायचं, आणि आता आपण ज्या शेंगा आपण उकडून घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे। छान आधी तेलात असा परतवून घ्यायचा आपल्याला। तेलावर असं चांगल्या परतल्या
ते आपल्याला सगळे मसाल्यांनी टाकून घ्यायचे. थोडंसं मी लाल तिखट टाकते कलरसाठी. हळद टाकायची आपल्याला अर्धा चमचा. कांदा लसूण मसाला आपल्याला अगदी अर्धा चमचा टाकायचा. तुमच्याकडे कसा घरगुती मसाला जो आहे तुमचा तो कोणत्या पद्धतीचा म्हणजे तिखट आहे कसा आहे त्यानुसार तुम्ही किती प्रमाणात टाकायचं ते ठरवू शकता. मसाले चांगले मिक्स झाले की आपल्याला जे बनवलेलं वाटण आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं. थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. वाटण करताना आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. थोडं पाणी आपल्याला अजून घालायचं ह्याच्यामध्ये. व्यवस्थित हलवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मीठ आहे. मीठ आपल्याला इथे 1 चमचा टाकायचं. मीठ टाकायला विसरू नका. मला हे चपातीसोबत आणि साधारण एक भाताबरोबर सुद्धा होईल. मला असं छान आवडतं म्हणून मी एवढं वाटण वापरले. तुम्हाला जर एवढं नको असेल तर त्याच्यातलं अर्धं वाटण वापरलं तरी चालेल. आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे, थोडंसं आता आपल्याला परत एकदा लाल तिखट घालायचं आहे. टोटल तुम्ही पाहू शकता 1 चमचा आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. मगाशी अर्धा चमचा टाकलेला, आत्ता आपण अर्धा चमचा टाकले. छान हलवून घ्यायचं. छान आता ह्याला एक 7-8 मिनटं चांगलं शिजून घ्यायचं. शेंगा आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. थोडंसं पाणी घालायचं. एक बारीक उकळी आली त्याला झाकण ठेवून आपल्याला हे शिजवायचं. ह्याच्यावर बघा बारीक उकळी यायला सुरू झाली. आता आपण ह्याला मंद गॅसवर छान शिजवायला ठेवायचं 7 ते 8 मिनिट. बघा 7 ते 8 मिनटं झालीत आपली. पाहू शकता तुम्ही कटसुद्धा आला आहे छान. आता आपल्याला ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. छान हलवून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा. शेंगासुद्धा व्यवस्थित बघा. गॅस बंद करूया. आपल्या शेंग्यांचा मसाला तयार आहे. आता आपण ह्याला सर्व करूया. वाह, वास एवढा भारी येतोय, मस्तच. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.